नमस्कार, नमस्कार, नमस्कार. हे मागे माझ्या घरासमोरच्या ह्या गाड्या पाहताय तुम्ही? ई रिक्षा आहे, त्याच्या बाजूला 2 गाड्या आहेत आणि तिथे सुद्धा एक ॲक्टिव्हा आहे. म्हणजे ही काय माझी पहिली गाडी नाही. याच्या आधी आपल्याकडे इथे गावच्या ठिकाणी टाटा सुमो, टाटा मॅजिक आणि ही तिसरी गाडी. त्याच्या आधी मुंबईला आपल्याकडे एक कार होती. सुचलं असं ना, की या इथे हा बैलगाडीचा रस्ता होता. मी आजपासून जवळपास 50 एक वर्षापूर्वीची गोष्ट करतोय. आईबाबांसोबत इथे ज्यावेळेला यायचो, त्यावेळेला असं कुठेतरी आहे ना, लांब गाडीचा आवाज ऐकू यायचा. एखादी गाडी, एखादी गाडी. आणि ती गाडी कोणती असायची? तर ट्रक असायचा. आम्ही घरातून दोघेही भाऊ, मी आणि माझा भाऊ, धावत यायचो. बरं, इथून या या टोकावरून खाली रस्ता आता थोडी गर्द झाडी आहे. इथून खालचा रस्ता दिसायचा आणि जोर जोरात किंचाळायचो, टरक टरक टरक. आज या माझ्या गावामध्ये माझ्या भावाने गाडी घेतलेली आहे, ती गाडी येते. इथे बसेस येतात, अनेक सुविधा झाल्या. पण जी टरकची मजा होती ना, ट्रक नव्हे, टरक टरक टरक, ती जी 50 वर्षापूर्वी गावामध्ये एखादी कार आली म्हणजे काय श्रीमंत कोणीतरी गावामध्ये व्यक्ती असावा. आता बऱ्याच लोकांकडे कार वगैरे आलेल्या आहेत किंवा बाईक आलेल्या आहेत. माझ्या घरातच 3-3 गाड्या आहेत. ही काही श्रीमंतीची बाब असातला भाग नाही. पण ती जी टरकची मजा होती ना, तो जो एकांत होता, ती जी शांतता होती ना, की कुठल्या तरी कोपऱ्यात म्हणजे जवळपास एक 3 किलोमीटर अंतरावर त्या ट्रकचा आवाज यायचा. आणि जवळ येईपर्यंत आम्ही उभे राहून टरक टरक म्हणून ओरडत असायचो. तसा धुरळा उधळीत तो ट्रक असा पास व्हायचा. आता बरेच ट्रक दिवसाला इथून ये जा करतात. रस्ता चांगल्या अवस्थेमध्ये झालेला आहे. धुरळी रस्त्याचं डांबरीकरण झालेलं आहे. दुर्दैव असं आहे ना, की गाड्या फक्त येतात आहे आणि रिटर्न जाताना गावातल्या माणसांना घेऊन जात आहेत. तेव्हा गावं ही अशी ओस पडलेली आहेत. माझ्या बंधूनं, या पुन्हा त्या टरकची मजा घ्यायला या गावाकडं.